जे लोक करतात आणि जे आम्ही करतो कॉपी करून पण नीट जमत नाही। मुळे तुझे उकरून काढ, मुळे तुझे उकरून काढील तुझा झिपरा तोडीन। Once more! Once more! Once more! जे लोक करतात आणि जे आम्ही करतो कॉपी करून पण नीट जमत नाही। मुळे तुझे उकरून काढ, मुळे तुझे उकरून काढील तुझा झिपरा तोडीन। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओचा व्हिडिओ तर बघितलाच असेल, तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नसेल केले तर त्यावरती जाऊन तुम्ही फटाफट जॉईन करून घ्या, कारण त्यावरती आपण मटेरियलसोबतच ॲपसुद्धा प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, एक म्हणजे CapCut आणि दुसरी VPN। इथं तुम्ही VPN कोणती वापरू शकता, तर मी इथं VPN सिम्पली कनेक्ट करून घेतो। VPN कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला CapCut जे ॲप्लिकेशन आहे इथं ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला मॉडेलचा फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथं फोटो सिलेक्ट झाल्यानंतर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला ऑप्शनमध्ये इथं ॲक्सेप्ट रेशोचे ऑप्शन दिसून येणार आहे, तर सिम्पली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 9.16ला सिलेक्ट करायचं आहे आणि येसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थितपणे इथं सेट करायचं आहे। फोटो व्यवस्थित इथं सेट झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे काय करायचं आहे तर इथं तुम्हाला बघू शकता व इथं तुम्हाला ओव्हरलिस्टचे ऑप्शन दिसून येणार आहे। तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला या ओव्हरलिस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मी एक बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली हा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर थोडासा झूम करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आहे इथं झूम झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोची लेंथ जी आहे ते तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे। इथं वाढवल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं फोटोला इथं कट लावायचे आहे। तर फोटोला कट लावण्याकरता हा जो बिटमार्क व्हिडिओ आहे हा इथं प्ले करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्या जिथं आपली बीट चेंज होत आहे तर आपल्याला तिथं लक्ष द्यायचं आहे मित्रांनो। तर बघू शकता अशा प्रकारे आपली इथं बीट चेंज होत आहे। तर 1-2 बीटवरती जायचे जात आहे, तर आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे फोटोवरती आणि तुम्हाला इथं स्प्लिटचे ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करून फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण इथं पहिली बीट इथं ॲड केलेली आहे। नंतर तुम्हाला आणखी स्क्रॉल करायचं आहे आणि इथं दुसरी पण अशाच प्रकारे इथं बीट इथं लावून घ्यायची आहे। तर सिम्पली फोटोवरती क्लिक करतो आणि स्प्लिटवरती क्लिक करून फोटोला कट करून घेतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला सर्व बीट इथे ॲड करून घ्यायचे आहेत। तर इथं सर्व बीट जे आहेत तिथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला नंतर हा जो व्हिडिओ दिलेला आहे बिटमार्क व्हिडिओ त्यावरती क्लिक करायचं आणि इथं ओपेसिटीचे ऑप्शन दिसून येणार आहे, तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची ओपेसिटी तुम्हाला 0 करायची आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे इथं फोटोला मुवमेंट लावायची आहे। तर मुवमेंट लावण्याकरता मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि तुम्हाला जो फर्स्ट फोटो दिला आहे म्हणजे सुरुवातीचा फोटो, तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला इथं सुरुवातीला एक इथं की लावायची आहे। तर बघू शकता मित्रांनो, तर सुरुवातीला आपल्याला इथं हा जो फोटो दिलेला आहे तर तो फोटोला इथं झूम इन करून घ्यायचा आहे। तर झूम इन केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे हा फोटो इथं स्क्रॉल करायचा आहे। फोटो इथं स्क्रॉल केल्यानंतर इथं आपल्याला फोटो इथं झूम आउट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं झूम आउट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे या फोटोला इथं मुवमेंट लागलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथं मुवमेंट लागलेली आहे। यानंतर मित्रांनो, फोटोवरती पुन्हा क्लिक करायचं आहे, ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला याची सॅच्युरेशन जे आहे ते तुम्हाला इथं 0 करून घ्यायचे आहे। 0 केल्यानंतर आपला फोटो इथं ब्लॅक होऊन येणार आहे। तर यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे ते इथे ॲनिमेशन लावायचे आहेत। तर ॲनिमेशन लावण्याकरता मित्रांनो, सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे 2 नंबरचा फोटो। 2 नंबरच्या फोटोवरती सिम्पली मित्रांनो क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो, तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये इथे फ्लॅश इन हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे आणि याची तुम्हाला स्पीड जे आहे ते तुम्हाला फुल करून घ्यायचे आणि इथं येसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो, 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि इथं इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला हा सेम ॲनिमेशन तुम्हाला इथं परत लावायचा आहे, फ्लॅश इन।
तर अशा प्रकारे याची स्पीड पण तुम्हाला इथं फुल करून याला ॲड करून घ्या. नंतर तुम्हाला 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि या ॲनिमेशनची तुम्हाला स्पीड इथं फुलच ठेवायची आहे. तर अशा प्रकारे इथं फुल करून घेऊया आणि इथं येसवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर सिम्पली 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला झूम 1 हा जो ॲनिमेशन दिसून येणार आहे हा ॲनिमेशन अप्लाय करायचा आहे आणि याची स्पीडसुद्धा तुम्हाला इथं फुल ठेवायची आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर जो याच्या पुढचा जो 6 नंबरचा फोटो दिलेला आहे तर त्या फोटोला तुम्हाला इथे ॲनिमेशन नाही लावायचं आहे. तर तुम्हाला सिम्पली 7 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तो कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर सिम्पली मित्रांनो इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करा आणि यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा जो ॲनिमेशन दिसून येणार आहे तर सिम्पली तुम्हाला हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा ॲनिमेशन शोधून घेऊया आणि याला इथं अप्लाय करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचं आहे 8 नंबरच्या. नंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं ड्रॉ वर्टिकली हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे याला ॲड करून घेऊ. याची स्पीड मित्रांनो तुम्हाला इथं फुलच ठेवायची आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ते ॲनिमेशन लावणे कंप्लीट झालेलं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे इथं लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचं आहे. तर लिरिक्स व्हिडिओ ॲड करण्याकरता मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये ओव्हरलीचं ऑप्शन दिसून येणार आहे. तर सिम्पली तुम्हाला ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरली करायचं आहे आणि तुम्हाला मी पहिले तर तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे. तर सिम्पली मी इथं फोटो ॲड करून घेतो. अशा प्रकारे हा फोटो दिलेला आहे. तर हा फोटो तुम्हाला इथं थोडासा झूम करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं सेट करायचं आहे. तर तुम्ही इथं तुमच्या फोटो हिशोबशीर इथं सेट करू शकता. इथं फोटो व्यवस्थित हा सेट झाल्यानंतर या फोटोची तुम्हाला लेंथ वाढवायची आहे. तर लेंथ वाढवण्याकरता सिम्पली मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि याची लेंथ तुम्हाला पहिल्या फोटोवर सेट ठेवायची आहे. तर अशा प्रकारे इथं सेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली हा व्हिडिओ इथून ॲड केल्यानंतर इथं स्प्लिटचे ऑप्शन दिसून येणार त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं लाईटनवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो त्या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याला व्यवस्थितपणे या फोटोवर सेट करायचं आहे. थोडंसाने झूम करून घेऊ आणि याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हा सेट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामध्ये इफेक्ट लावायचे आहेत. तर इफेक्ट लावण्याकरता तुम्हाला सिम्पली 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर मित्रांनो 4 नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे तुम्हाला. तर 4 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करतो आणि यामध्ये तुम्हाला लाईट डिसॉल्विंग हा जो इफेक्ट दिसून येणार आहे तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. हा इथं अप्लाय केल्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला याची लेंथ जी आहे ते तुम्हाला इथं फोटोपर्यंतच ठेवायची आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला 5 नंबरचा फोटो सोडून द्यायचा नाही, 6 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. नंतर यामध्ये व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचं आहे स्ट्रोक. तर मी तो स्ट्रोक सर्च करून घेतो आणि स्ट्रोक सर्च केल्यानंतर यामध्ये तुम्हाला हा जो इफेक्ट आहे हा इथंच तुम्हाला तर बघायला मिळेल. तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला स्ट्रोक हा इफेक्ट इथं दिसून येणार आहे. याला पण तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर याला पण तुम्हाला इथं फोटोपर्यंत सीमित ठेवायचं आहे. तर फोटोपर्यंत ॲड केल्यानंतर इथं इफेक्ट कंप्लीट झालेले आहेत. इफेक्ट इथं कंप्लीट झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला इथं ट्रान्झिशन लावायचे आहेत. तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला पहिल्याच ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशन इथं ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला स्ट्रोक 2 हा जो ट्रान्झिशन आहे हा इथं अप्लाय करायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्या पुढचा जो ट्रान्झिशन आहे तर 2 नंबरचा तर सिम्पली त्यावरती पण क्लिक करायचं आहे आणि त्याला पण तुम्हाला स्ट्रोक हा सेम ट्रान्झिशन लावायचा आहे. तर अशा प्रकारे इथं लावून घेऊया आपण. 2 नंबरच्या क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला याला पण तुम्हाला स्ट्रोक हा जो इव्हेंट ट्रान्झिशन आहे याला पण तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. नंतर 3 नंबरचा सुद्धा तुम्हाला हा ट्रान्झिशन लावायचा आहे. नंतर तुम्हाला 4 नंबरचं ट्रान्झिशन इथं सोडून द्यायचं आहे आणि तुम्हाला इथं 5 नंबरच्या ट्रान्झिशनवरती यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं 5 नंबरच्या ट्रान्झिशनवरती यायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला स्ट्रोक 2 हा जो ट्रान्झिशन आहे इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे पूर्णपैकी एडिट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो. धन्यवाद.